महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मैत्रिणींनो। आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे पराठे। तर मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आणि हे आपण उकडून घेऊयात। हे गव्हाचं पीठ एक टोप घेतलेले आहे। तुम्हाला जेवढ्या प्रमाणात घ्यायचे ते तुम्ही मळून घेऊ शकता। तर या पिठामध्ये आपल्याला हळद, मीठ, आणि थोडंसं बेसन पीठ एक 1.5 ते 2 चम्मच आपण हे टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आणि या पिठाचा घट्टसर असा आपण गोळा करून तयार करून घेऊयात। तर यामध्ये थोडं थोडं पाणी करून आपण हे पीठ मळून घेऊयात। जास्त सैलसर पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, तर मीडियम असं मऊसर असावं त्या प्रमाणामध्ये आपण हे पीठ मळून घेणार आहोत। हे पहा, आणि 2 मिनिटांसाठी आपण हे झाकून ठेवूयात। बटाटे आपले उकडलेले आहेत, यातलं पाणी आपण निथळून घेतोय। याची साल काढून आपण हे बटाटे मॅशरनी मॅश करून घेऊयात किंवा किसणीने किसून पण घेऊ शकतो। हे ओबडधोबड राहता कामा नये, जेणेकरून आपला पराठा फुटणार नाही। तर यामध्ये आपल्याला जिरे, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि हळद हे सर्व बटाट्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। लसूण हा थोडासा आपण ठेचूनच टाकतोय, पेस्ट नाही बनवायची, थोडासा मोठाडा असावा। त्यामध्ये मीठ, चाट मसाला हे सर्व एकत्रित करून आपण व्यवस्थित हे मळून घ्यायचं आहे। तर हे आपलं मिश्रण छानपैकी तयार झालेलं आहे आणि आपल्याला पिठाची गोल चकती करून ह्यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे। पोळीप्रमाणे व्यवस्थित हा गोळा करून आपण हे भरून अलगद हाताने आपण हे लाटून घेणार आहोत। तर हे अशा प्रमाणे आपण अलगद हाताने लाटून घेतोय आणि आपण बटाटे हे खूप बारीक मॅश करून घेतलेले आहेत, जेणेकरून आपला पराठा फुटणार नाही। मॅश करण्यापेक्षा तुम्ही किसून पण टाकू शकता। तर हा पराठा आपण दोन्ही साईडनी अलटून पलटून व्यवस्थित भाजून घेणार आहोत। आता या पराठ्याला तुम्ही तेल, तूप, बटर तिन्हीपैकी कुठलाही एक लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। आणि ही दोन्ही साईडनी आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। तर हा पहा, आपला पराठा तयार झालेला आहे। तुम्हाला हा पराठा कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।